हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विचारच शिल्लक नाहीत। चुकीचा प्रचार आणि काँग्रेस समोर लाचार, आशिष शेलारांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्याय यांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यायांची माहिती। उपाध्यायांच्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता। शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं, टीझरमध्ये विशेष उल्लेख। दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। व्हायरल तापामुळे जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल। मात्र दसरा मेळाव्याला जाण्यावरती जरांगे ठाम। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरांचं राज्यभरात आंदोलन। रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। गाळप हंगाम बैठकीत 5 रुपयांवरून साखर कारखानदारांचा गदारोळ। राज्य सरकारने घोषित केलेल्या 5 रुपये प्रतिटन मदतीस कारखानदारांनी केला विरोध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर। दौऱ्याच्या वेळेला विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। नमस्कार, मी श्वेता। न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्यासोबत जी दुर्गा आहे त्या आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर। डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्ते। नवरात्र सुरू आहे, नवरात्रीच्या निमित्तानं आपण भेटतोय, गप्पा मारतोय। वर्षाचे 12 सण असतात, 12ही महिने सण असतात, मात्र त्या सगळ्या सणांमध्ये नवरात्रीमध्ये काय अशी जादू आहे की सगळीकडे उत्साहपूर्ण असं वातावरण असतं? ॲक्च्युली तुम्ही म्हणता ते ती खरंच जादू आहे। इथे स्त्री शक्तीला एवढा मोठा सन्मान दिलेला आहे आणि ती एक अशी मोठी देवी झालेली आहे आणि ती जी देवी आहे तिचा मुक्त संचार आपल्याला समाजात दिसून येतो। आणि स्त्री, आपली जी सामान्य स्त्री, असामान्य स्त्री, छोटी स्त्री, मोठी स्त्री, या सगळ्या स्त्रिया जेव्हा त्या स्त्री शक्तीशी तद्रूप होतात तेव्हा ती एक सणाची जादू होऊन जाते। म्हणजे हा एक असा सण आहे की स्त्रीची ऊर्जा ही आपल्याला असं म्हणतात जमिनीवर जिथे पाहाल तिथे खळखळताना दिसत असते। म्हणजे त्यामध्ये नटणं असेल किंवा देवीची आराधना, उपवास असतील, काही म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्याच्यातनं एक काय समाधान मिळतं किंवा मग त्याचा सकारात्मक कसा परिणाम होतो एकूणच आपलं बिहेवियर असेल, आयुष्य असेल किंवा एकंदरीत सगळ्यावर? हा सण यायच्या आधीच स्त्रीच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते। ती या सणाकडे, प्रत्येक स्त्री या सणाकडे एका विशिष्ट उत्सुकतेने पाहत असते आणि याच्यामध्ये आपण जॉय घ्यायचा, आनंद घ्यायचा। म्हणजे हा सण नवरात्र हा स्त्रीच्या आनंदाचा सण असं आपल्याला म्हणता येईल। कारण त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये सजणं आहे, त्याच्यामध्ये अगदी आपण कपाटामध्ये खूप लपवून ठेवलेल्या सुंदर सुंदर साड्या बाहेर येणार आहे आणि ती स्वतःची देखभाल मोठ्या प्रेमाने करणार आहे। इथे स्वतःकडे स्त्रीने एका मोठ्या रूपात पाहणं, एका सुंदरतेत पाहणं आणि आपण सगळा आनंद घेणार आहोत, त्या आनंदाचा संचार आपल्या पेशीपेशीत होणं हा एक मोठा अनुभव आहे स्त्रीसाठी आणि तो अनुभव तिच्यासाठी असतो। आणि इथे एक लक्षात घ्यायचं, पितृसत्ताक समाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या घडीमध्ये, या 9 दिवसामध्ये मातृसत्ताक ताकद आपल्याला इकडे तिकडे दिसते। काय कोणाची ताकद आहे स्त्रीला सांगायची की आज तू गरब्याला जाऊ नको? ती थोडंच ऐकणार आहे। म्हणजे
तिचा जो पॉझिटिव्हिटी आहे, तिचं जे असर्शन आहे की मी स्त्री आहे आणि हा सण मी दिवस रात्र जगणारच आहे, आणि त्याच्यामध्ये किती ऊर्जा आलेली असते. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ती एवढे उपवास ठेवते पण कुठेही थकलेली दिसत नाही. अगदी ट्रेनची 4 स्टेशनं गेल्यानंतर थकणारी स्त्री या सणामध्ये उपवास करून नुसत्या पायांनी फिरत असते, भिरभिरत असते, गरबा करत असते, रात्री येते, दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार. आणि ही जी शक्ती तिला मिळते ना, ही शक्ती बाहेरनं नाही आलेली आहे, ही शक्ती तिच्या अंतरात्म्यातनं आलेली आहे. ही एक ज्याला आपण असं म्हणतो की आंतरिक ताकद जी आहे ती तिची आकाशाला हात लावत असते. अशी सुंदर ताकद त्या स्त्रीची आपण पाहत असतो. म्हणजे नवरात्री म्हणजे फक्त गरबा खेळणं असं, अशी जी एक समज आजकालच्या पिढीमध्ये कदाचित झाली असेल, त्यांना तुम्ही काय सांगाल? नवरात्री म्हणजे नक्की काय? नवरात्री ही एक सांस्कृतिक प्रतीक आहे आणि ते सांस्कृतिक प्रतीक कित्येक वर्षांपासून चालू आहे. म्हणजे की जेव्हा ही देवीचा उत्सव सुरू झाला त्या काळामध्ये मला असं वाटतं ज्या कोणी ही कन्सेप्ट आणली नवरात्रीची त्या काळामध्ये त्यांनी स्त्री सक्षमतेचा विचार केला असणार. त्याच्याशिवाय हा इतका संपूर्ण स्त्रीच्या अस्तित्वाशी तादात्म्य पावलेला सण आपण पाहिला नसता. आणि म्हणूनच नवरात्री म्हणजे गरबा नव्हे, गरब्यामध्ये प्रत्येक लयीत, प्रत्येक गाण्यात, प्रत्येक पायाच्या स्टेप्समध्ये एनर्जी आहे. पण तो केवळ गरबा नाही, गरबा हा सर्व समाजाला एकरूप करणारा नृत्य आहे ते. पण त्या नृत्यातली जी लय आहे ती स्त्रीची एनर्जी आहे. आणि म्हणूनच नवरात्र ही केवळ गरबा नव्हे, ते केवळ बॉडी मुवमेंट नाही आहे, ते केवळ म्युझिक नाही आहे, तो स्त्री शक्तीचा असीम आविष्कार आहे. तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्हाला रोजच्या तुमच्या दैनंदिन कामामध्ये अनेक पेशंट्स किंवा महिला सुद्धा तुमच्या समोर येत असतील, तर स्त्रीची काय असते मानसिकता आणि किती ताकद खरी तिच्याकडे असते? अर्थात ती ज्या सिच्युएशनमध्ये आहे, ज्या कंडिशनमध्ये आहे त्याच्यावरती ते वेगवेगळ्या पद्धतीनं असेल, मात्र तुमच्याकडे येणाऱ्या महिलांमध्ये तुम्हाला काय काय वैविध्य बघायला मिळतं? माझ्याकडे साधारणतः मिडल क्लास महिला येतात आणि अत्यंत प्रत्येक भूमिकेची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर असते. म्हणजे ती एक स्त्री असते, नोकरी करणारी स्त्री असते, माता असते, आणि अशा वेळेला त्या प्रत्येक रोलचा जो ताण तिच्यावर असतो तो असतो. आणि त्याच्यामुळे ती कधीतरी धास्तावलेली असते. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे डिप्रेशनसारखा आजार आज पूर्ण जगात, केवळ भारतात नाही, पूर्ण जगात स्त्रियांमध्ये खूप दिसून येतो. कारण ती अनेक भूमिकांमध्ये काम करताना तिला तिची जी शक्ती या सगळ्या भूमिकांमधनं घेऊन जायची असते ते एक आव्हान असतं. ती जेव्हा ती एक नोकरी करणारी म्हणा किंवा करिअर ओरिएंटेड स्त्री असते तेव्हा ती तिकडे धावताना कुठे आपण आई म्हणून कमी पडत नाहीये का, हा कॉन्फ्लिक्ट, हे द्वंद्व तिच्या मनामध्ये असतं. आणि या द्वंद्वामध्ये ती कुठेतरी चेंगरलेली असते. आणि अशा वेळेला कुठेतरी असं वाटतं ती तिची एनर्जी किंवा ती तिची ऊर्जा ही पूर्णपणे स्वतंत्रपणे फ्रीली अनुभवत नाही आहे का, हा विचार मला नेहमी येतो. आणि मी स्त्रियांना नेहमी सांगते की चरैवती चरैवती, चालत राहा. तुम्ही कुठे थांबू नका. हे सगळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये समस्या येणार, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समस्या येणार, पण आपण आपलं पाऊल पुढे टाकायचं. मग तोच खरा गरबा असतो आयुष्याचा. आपलं पाऊल एक रिदमिक पाऊल, लयीतलं पाऊल पुढे टाकायचं आणि पुढे जायचं, हे स्त्रीला कळलं पाहिजे. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांची सुद्धा तितकीच किंवा तिच्या पार्टनरची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की तिच्या मानसिक आरोग्याची किंवा तिच्या शारीरिक आरोग्याची सुद्धा काळजी घेणं. त्यांना काय सांगाल? सकारात्मक मानसिकता. पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीने स्वतःला परफेक्शनिस्ट नाही समजत पाहिजे. कसं आहे की आपण माणूस म्हणून जेव्हा कामं करतो तेव्हा आपण कुठेतरी कमी पडतो. आणि स्त्रियांचं असं आहे ना की काळजी घेण्याचा त्यांचा जो रोल आहे ना त्याच्यात कमी पडला तर त्या खूप फ्रस्ट्रेट होतात, निराश होतात. तर मला असं वाटतं की स्त्रीने हे समजून घ्यायला हवं की आपण ह्या भूमिकेतनं जाताना आपण एका प्रेशरखाली दबता कामा नये. जर स्त्री सुदृढ राहिली मनाने आणि शरीराने तर ती सर्वांना सांभाळून घेऊ शकेल. आणि म्हणूनच स्त्रीने स्वतःचं अस्तित्व पहिलं स्वीकारलं पाहिजे की स्वतःची काळजी तिने घ्यायला शिकली पाहिजे. तेव्हाच ती सगळ्यांची काळजी घेऊ शकेल. आणि हे खूप महत्त्वाचं असतं.
डॉक्टर, तुमच्या या क्षेत्रामध्ये खरं तर बऱ्याच वाटा आहेत, बऱ्याच फॅकल्टी आहेत. मात्र मानसोपचार तज्ज्ञच व्हावं किंवा याच क्षेत्रामध्ये किंवा याच फॅकल्टीमध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं? हो, ती एक स्टोरीच आहे. म्हणजे की मी जेव्हा MBBS झाले, तेव्हा मी जेव्हा माझ्या घरी सांगितलं आई-वडिलांना, की मला सायकियाट्रिस्ट व्हायचंय, तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलायचंच सोडून दिलं. ओके. कारण त्या काळामध्ये सायकियाट्रिस्ट म्हणजे लोकांना साधारणतः अंदाज नव्हता, की ते एक ब्रेन पॅथॉलॉजी आहे आणि ते एक शास्त्र आहे. पण मला का वाटलं, त्याचं कारण असं, की मला फिलॉसॉफी खूप आवडत होती. मला माणसं खूप आवडतात आणि माणसं अशी वेगळी वेगळी कशी वागतात याच्यामध्ये मला कायमच इंटरेस्ट होता. लिखाणात कायम इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मानवी वागणुकीमध्ये इंटरेस्ट आला आणि आता काय MBBS झाल्यानंतर मानवी वागणुकीच्या जवळ जायचं तर सायकियाट्री ही माझ्यासाठी एक श्रीमंत ब्रांच होती वा. आणि म्हणून मी तिथे गेले. आणि आणि कित्येकांना त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने झालेला आहे. कित्येक जणांची आयुष्य वाचली आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणालात आता मला लेखनही आवडतं, तर काय प्रकारचं लेखन की तेही लोकांना छान पॉझिटिव्ह विचार देईल, मोटिवेट करेल, तर त्याबद्दल काय सांगाल? मोटिवेशनलच म्हणजे की मी आता स्पोर्ट्स सायकोलॉजीबद्दल पण लिहिलेले भरपूर, ते पुस्तक माझं येणार आहे आता. तर इथे मला असं वाटतं, मला जगणं हे अमूल्य वाटतं. आयुष्य एकच आहे आणि तिथे आपल्याला जे जे करायचं ते आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण अगदी मनापासून जगून घ्यायचं. पुढे काय करू माहीत नाही, आत्ता जे करायचं ते आत्ताच करायला पाहिजे. लिखाणामध्ये ते मला एक पॉझिटिव्ह सकारात्मक व्यसन आहे ते माझं, की माझे विचार मी त्याच्यामध्ये व्यक्त करू शकतो आणि अशा अनेक गोष्टी समाजात घडत असतात, ती लिंक धरून मी लिहत असते आणि त्याच्यामधनं मग मला आनंद मिळतो आणि लोकही वाचतात आणि म्हणजे की बरेच लोक मला ईमेल पाठवतात ते वाचल्यानंतर किंवा त्यांनी त्या लेखांचा उपयोग कसा केला याबद्दल ते सांगतात. तर मला असं वाटतं की मला खूप एक लोकांच्या बक्षीस मिळत गेलं की त्यांनी ते स्वीकारलं आणि मला ते आवडू लागलं आणि नाऊ दॅट्स माय स्टाईल. जेव्हा तुमच्याकडे कोणताही पेशंट येतो तेव्हा त्याचा अभ्यास कसा केला जातो? म्हणजे त्याचं वागणं, त्याचं बोलणं, यातून सगळा अभ्यास किंवा त्याची माहिती घेतली जाते की त्यासाठी काही वेगळी ट्रिक असते? नाही, सायकियाट्रिस्टचे म्हणजे डायग्नोस्टिक ट्रिक तर असतेच, आम्हाला बोलायला तर लागतंच, पण ते एक सामान्य बोलणं नसतं. ते बोलणं शास्त्रावर आधारित असतं. जसं तुम्ही न्यूमोनिया डायग्नोज करण्यासाठी जे बरेच काही तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता, तसं आमच्या शास्त्रामध्ये हिस्ट्री टेकिंग असतं किंवा मेंटल स्टेटस एक्झामिनेशन असतं आणि त्याचे सगळे क्रायटेरिया ठरलेले असतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेणं, नात्यांविषयी जाणून घेणं, त्यांच्याविषयी जाणून घेणं, हे सगळं करत करत शेवटी आम्ही डायग्नोस्टिककडे येतो आणि आय थिंक इट्स अ ब्युटिफुल ब्रांच. म्हणजे की माझ्यासाठी माझा प्रत्येक पेशंट हा एक सुंदर सिनेमा असतो ज्याच्यामध्ये माझं मन गुंततं आणि मला आवडतं की त्याच्यातनं त्यांना बाहेर काढताना आणि आमची जी नाती असतात आमच्या पेशंट बरोबरची ही दीर्घ काळाची असतात. आमचे पेशंट 20 वर्षानंतर सुद्धा आम्हाला लक्षात ठेवतात. सो ते एक सुंदर बंधन बनून जातं. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा आमचा विशेष कार्यक्रम आम्ही दुर्गा.